विद्यार्थी मित्रांनो, मी काय ठरवलं ते सांगतो, लक्षात घ्या. तुम्हाला इंटिग्रेशनचं हे आपलं ऑलमोस्ट 11वं लेक्चर असेल. आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि पार्शल फ्रॅक्शन एवढंच राहिलं आहे. काय करूया आपण आता की सलग मी 2 ते 3-4 व्हिडिओ ना इंटिग्रेशनचेच अपलोड करतो आणि हा टॉपिक फिनिश करतो. काय होतंय की लगेच मग फिजिक्स केमिस्ट्री गेलं की इंटिग्रेशन मागच राहून जाते. बरेच दिवस आपलं इंटिग्रेशन चाललंय ना, मग आता काय करूया, सलग इंटिग्रेशनचे आपण लेक्चर्स अपलोड करूया आणि इंटिग्रेशन पहिला फिनिश करूया. ओके. आता बायपार्ट्सचा एक बेसिक रूल तुम्हाला माहिती आहे. बघा, जर 2 टर्म असतील u/v/dx, ठीक आहे, तर आपण काय करतो, फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवतो, इंटिग्रेशन ऑफ v/dx मायनस स्क्वेअर ब्रॅकेट पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेतो आपण इंटू दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन आणि dx. आता नवीन मुलांसाठी पण आपण व्हिडिओ तयार करतो ना, त्यांना हे फारसं अवघड वाटेल. मी त्यांच्यासाठी काय करतोय, डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक शेअर केले मी आणि त्याच्यात मी या थेरमचं प्रूफ दिलंय. ते त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्यांनी 12ची एक्झाम दिली, त्यांना माहिती आहे की थेरम्स खूप इम्पॉर्टंट आहे. लॉजिक सांगू का, आता हे इनडेफिनेट इंटिग्रेशन वेटेज किती आहे, 8 मार्काला. थेरम येतात किती मार्काला, 4. म्हणजे 50% वेटेजचा थेरमलाच आहे बोर्डमध्ये, हे लक्षात घ्या. मग हे प्रॉपर्टी आपल्याला यूज करायचे. आता मी काय करतोय बघा, तुम्हाला आणखीन एक सांगतो. फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म, कुठली पण फर्स्ट टर्म कुठली पण सेकंड टर्म घेऊन चालत नाही बरं का. त्याच्यासाठी जो रूल आहे तो असा, ठीक आहे. म्हणजे तुमच्याकडे लॉगॅरिथम टर्म आहे ती स्टार्टला आली पाहिजे. ओके. नंतर इनव्हर्स, ॲरिथमॅटिक, ट्रिग्नोमेट्रिक आणि सगळ्यात शेवटी एक्सपोनेन्शियल. असं का माहिती आहे का, कारण तुम्ही बघा ना, फर्स्ट टर्म ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, दुसऱ्या टर्मचं इंटिग्रेशन, तेव्हा सेकंड टर्म आपल्याला अशी हवी आहे की जी इझिली त्याचं इंटिग्रेशन निघेल. ओके. पण बऱ्याच वेळा काय होतं की दोन्ही टर्म इंटिग्रेशन पॉसिबल असतं, मग त्याच्यावेळेस थोडासा क्रम उलटा झाला तरी चाललंय एका दुसऱ्या गणितात, हे पण लक्षात घ्या. मग हा आपल्याला रूल वापरायचा. आता पहिलं न्यूमेरिकल आहे ना, ते अतिशय इझी घेतोय. आता मी करतोय काय ते नीट लक्ष द्या. हे जे बुक आहे माझ्याकडं, इथं लिहिले 2007, म्हणजे 2007 सालचं माझ्याकडे पुस्तक आहे. तुम्ही म्हणाल एवढं जुनं पुस्तक का, अरे पण त्याच्यात त्यांनी जे न्यूमरिकल्स दिलेत ना, ती ऑलमोस्ट 1980 सालापासून बोर्डमध्ये जे प्रॉब्लेम आलेले होते ना, ते त्यांनी दिले. तुम्हाला गंमत सांगू का, आत्ता पण एक्झाममध्ये तेच प्रॉब्लेम विचारले जात आहेत. म्हणजे मी काय करणार की 2007चं पुस्तक माझ्याकडे आहे, पुन्हा जुने ओल्ड डायजेस्ट पण माझ्याकडे आहेत. जे प्रॉब्लेम आत्तापर्यंत बोर्डला आलेले आहेत ते मी घेणार इथं. ओके. आणि तेच थेरीला पण इम्पॉर्टंट आहेत आणि CD सुद्धा लक्षात घ्या. मग पहिलं जे न्यूमेरिकल आहे ना, अतिशय सोपं, ते आहे x × e⁻x dx. बघा, पहिले 2-3 प्रॉब्लेम जरा इझी घेतो. हां बघा, लक्ष द्या की ही फर्स्ट टर्म आणि ही सेकंड टर्म यात मी चेंजेस करणार नाही, कारण एक्सपोनेन्शियल टर्म मला शेवटीच पाहिजे, म्हणजे e⁻x सेकंड टर्मच पाहिजे मला. मग ही फर्स्ट टर्म, ही सेकंड टर्म. मग लिहायचं कसं बघा, फर्स्ट टर्म ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म. ओके. मध्ये कुठलं साईन, मायनस, थोडंसं मोठं इंटिग्रेशन साईन काढा, लगेच स्क्वेअर ब्रॅकेट द्या, d/dx लिहून ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म ती कोण आहे, x, पुन्हा इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म e⁻x dx, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करा आणि मग लिहा dx. आलं का ध्यानात. ओके. मग झालं काय बघा, e⁻x इंटिग्रेशन, e⁻x म्हणजे मला मिळालं x × e⁻x मायनस. ओके. इंटिग्रेशन साईन, x डेरिव्हेटिव्ह 1 लिहू नका, पण e⁻x इंटिग्रेशन, e⁻x याचं इंटिग्रेशन काढल्यावर हे dx लिहिणार नाही, पण हे dx इथं येणार आहे. आता x × e⁻x परत e⁻x आणि प्लस c. ओके. दोघांना e⁻x कॉमन काढा आणि x - 1 प्लस c. ओके. आता गंमत सांगू तुम्हाला मी, हा प्रॉब्लेम तुम्हाला वाटेल किती सोपा आहे, 2 मार्काला आलाय बोर्डमध्ये, पण इंजिनिअरिंगला तुम्हाला सांगू का, M2 सब्जेक्टमध्ये ना इंटिग्रेशनच आहे, लक्षात घ्या. पण तिथं वेगवेगळे शॉर्टकट्स आहेत किंवा फॉर्म्युले वेगळे आहेत, मेथड्स वेगळे आहेत, पण तिथं सुद्धा ते बऱ्याचशा न्यूमेरिकलमध्ये शेवटी ही स्टेप येते. मग त्यावेळेस त्या मुलं काय करतात, डायरेक्ट त्यांचा आन्सर पार्ट असं लिहितात, पण म्हणजे प्रॉब्लेम महत्त्वाचा आहे हे लक्षात घ्या. मग बायपार्ट तुमच्या लक्षात आलं, फर्स्ट टर्म ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन, स्क्वेअर ब्रॅकेट × dx. ठीक आहे. मग चला आपण आता नेक्स्ट ते पण इम्पॉर्टंट न्यूमेरिकल घेऊया. आता तुमच्यासमोर मी 4 प्रॉब्लेम लिहिलेत, तुमच्या लक्षात आलं का बघा. log x ब्रॅकेट स्क्वेअर, log × ब्रॅकेट x प्लस √x² + a² आणि x log x. लॉग आहे ना प्रत्येक ठिकाणी.
पहिले 3 प्रॉब्लेम एकसारखे आहेत, तिथं फक्त लॉगची एकच टर्म आहे. इथं मात्र x log x आहे. हा सोपा प्रॉब्लेम आहे. चौथा प्रॉब्लेम एकदम सोपा आहे. पहिला प्रॉब्लेम पासून सुरुवात करतो. पहिला, दुसरा, तिसरा सगळे प्रॉब्लेम मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. लक्ष द्या. मग I इक्वल्स टू जेव्हा log x दिला असेल तुम्ही .1 स्वतःहून लिहा म्हणजे तुम्हाला v टर्म मिळेल. मग v मिळालं ना तुम्हाला. आता बाय पार्ट्स वापरा. बाय पार्ट्स काय? फर्स्ट टर्म ॲज इट इज, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस मोठं साइन स्क्वेअर ब्रॅकेट फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि dx. मी एवढं तुम्हाला का सांगतोय स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि नीट लिहिणं गरजेचं आहे. एका स्टेपनंतर एक ओळ सोडणं सुद्धा गरजेचं आहे, हे पण लक्षात घ्या. चला आता 1चं इंटिग्रेशन x अगोदर लिहूया आणि नंतर log x. असं का केलं मी? हे log x लिहिलं असतं 1x तर x असं दिसलं असतं, गोंधळ होईल. x log x. log xचं डेरिव्हेटिव्ह 1/x. 1चं इंटिग्रेशन x आणि इथं dx. आता झालं काय बघा, x log x. x ला x कॅन्सल 1 उरलं. 1चं इंटिग्रेशन परत x प्लस c. तर x इंटू ब्रॅकेट log x मायनस 1 प्लस c. चला हे तुमचं फायनल आन्सर. मग चला पहिलं न्यूमेरिकल झालं आपलं. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा. मी आता दुसरं न्यूमेरिकल घेणार आहे. दुसऱ्यात तसंच वाटतंय ना तुम्हाला. log x कोण आहे बघा, ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तिथं. मग आता लक्ष द्या बघा. दुसरा प्रॉब्लेम I इक्वल्स टू log x ब्रॅकेट स्क्वेअर .1 आपण घेणारच आहे. .1 थोडंसं ना मोठं होणार आहे पण तुम्हाला समजेल इतपत मी सॉल्व्ह करून देणार आहे. पुढचं नेक्स्ट तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. बघा, फर्स्ट टर्म ॲज इट इज log x ब्रॅकेट स्क्वेअर. फर्स्ट टर्म ॲज इट इज. दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस साइन स्क्वेअर ब्रॅकेट d/dx पहिल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. दुसऱ्याचं परत इंटिग्रेशन आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करून dx. आता 1चं इंटिग्रेशन x ते अगोदर लिहिणार आहे मी log x ब्रॅकेट स्क्वेअर. आता समजून घ्या इथं चेन रूल वापरायला लागणार आहे. log x चा स्क्वेअर तसं ब्रॅकेट स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 इंटू ब्रॅकेट म्हणजे 2 इंटू log x आणि चेन रूलनुसार log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x. 1चं इंटिग्रेशन x आणि dx. आता झालं काय बघा, x log x ब्रॅकेट स्क्वेअर 2 बाहेर काढा, x ला x कॅन्सल log x dx. आता याच्या पुढचं मी सॉल्व्ह करून देणार नाही. याचं इंटिग्रेट काढायचं आहे ना, परत लिहायचं .1. पण काळजी कुठे घ्यायची माहिती आहे का, हे मायनस साइन आहे. एक स्टेप करून दाखवतो तुम्हाला मी. x log x ब्रॅकेट स्क्वेअर -2 कर्ली ब्रॅकेट द्या, कर्ली ब्रॅकेट. मग लिहा की फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस d/dx डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट dx आणि कर्ली ब्रॅकेट सुद्धा कंप्लीट. का माहिती आहे का, या मायनसमुळं इथं प्लसचं मायनस होईल पण या मायनसचं काय होणार आहे प्लस. पण ह्या स्टेप आता पुढं तुम्ही फॉलो करा, कंप्लीट करा. लक्षात घ्या. मग आता दुसरा प्रॉब्लेम पण लक्षात आला म्हणजे लॉग म्हणलं की .1 बाय पार्ट्स कळतंय तुम्हाला. ओके. आता तिसऱ्या प्रॉब्लेममध्ये पण लॉगचीच टर्म आहे, तिथं सुद्धा मला तेच करावं लागणार आहे, हे लक्षात घ्या. .1 बाय पार्ट्स. आता तुम्हाला वाटेल की हे किती फास्ट चाललंय सर, काय थांबतच नाही आहेत. तर सांगू का तुम्हाला मी, आता इंटिग्रेशनचं एवढे लेक्चर्स घेतल्यानंतर माझी अपेक्षा आहे की तुम्हाला कळालंय ना, पुढचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. ओके. आता तिसरा प्रॉब्लेम लिहितो इथंच मी. तिसरा I इक्वल्स टू log x प्लस रूट x² प्लस a² dx. dxच्या अगोदर चला .1 आणि dx. माझा आहे का, हे जे टर्म आहेत ना, मी तुम्हाला सांगू का डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा या टाईपचं न्यूमेरिकल आहे, हे लक्षात घ्या. बरं. आता बघा, आता बाय पार्ट्स वापरूया आपण. फर्स्ट टर्म ॲज इट इज log इंटू ब्रॅकेट x प्लस रूट x² प्लस a². इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म कोण आहे log x प्लस रूट x² प्लस a². इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म. सेकंड टर्मचं इंटिग्रेशन बघा ना किती सोपं आहे, कारण 1 आहे. 1चं इंटिग्रेशन x. मग चला या 1चं इंटिग्रेशन x अगोदर लिहा, लॉग तसंच ठेवा x प्लस रूट. आता इथनं पुढची स्टेप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे, कारण याचं डेरिव्हेटिव्ह
आता लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. मग 1 ही सगळी टर्म कुठली x प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मान्य आहे. पण चेन रूल आहे ना, चेन रूलनुसार याचं डेरिव्हेटिव्ह ते आहे 1 प्लस एक्स डेरिव्हेटिव्ह 1. आता रूटचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट. रूटच्या आतल्या टर्म आहेत अशा त्या कोण आहेत एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. पण चेन रूलनुसार या आतल्या टर्मच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करावं लागतं. कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0 पण एक्स स्क्वेअरचं 2x त्यानं मल्टिप्लाय करावं लागेल. 1चं इंटिग्रेशन x ओके आणि इथं dx. काहीच किचकट नाही आहे, शांतपणे लक्ष द्या. आता x लॉग x प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर तसंच ठेवा. 1 चल ही ब्रॅकेट मी अशी लिहितो, अगोदर लिहितो एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स प्लस साईन असल्यामुळे तुम्ही चेंज करू शकता. आता लक्ष द्या, मी इथं करणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 ला 2 कॅन्सल. पहिला या रूटनं 1 ला मल्टिप्लाय करा. रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 1 इंटू एक्स एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स आणि इथं dx. आता लक्षात राखा या ब्रॅकेटला ही ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे. या ब्रॅकेटला ती ब्रॅकेट कॅन्सल झाल्यानंतर आता उरतंय काय बघा. मग एक्स लॉग एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ओके मायनस. आता समजून घ्या ही ब्रॅकेटला ब्रॅकेट कॅन्सल झालंय. खाली उरलंय एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, वरती आहे एक्स आणि dx. मी 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय करणार आहे. 2 न डिवाइड आणि 2 न मल्टिप्लाय करणार आहे आणि होणार आहे काय, खाली जी टर्म आहे खाली जी टर्म आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह वरती आहे. मग असं असेल तर करोलरी 4 अगोदरच्या लेक्चरमध्ये घेतलंय पण समजावून पण सांगतो तुम्हाला. मग हे एक्स लॉग एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 1/2. ऐका खाली जे फंक्शन आहे ओके त्याचंच डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर उत्तर असतं 2 इंटू रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि प्लस सी. या 2 ला 2 काय होतील कॅन्सल आणि तुम्हाला तुमचं आन्सर मिळालं. आलं का लक्षात तुमच्या. मोठा न्यूमेरिकल आहे. आता जरा ब्रेक घेतो मी आणि मी तुम्हाला सांगतो चौथा प्रॉब्लेम इथंच सॉल्व्ह करून देतो ॲज अ होमवर्क. लक्ष द्या. म्हणजे बघा आता इथं आहे एक्स लॉग एक्स. तर तुमच्या लक्षात आलं का आपल्याला ना रूलनुसार लॉग एक्सची टर्म अगोदर घेतली पाहिजे. म्हणजे पहिला काय येणार सांगा लॉग एक्स आणि दुसरे येणार एक्स dx. सोपं आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म. फक्त सेकंड टर्म आता 1 नाही आहे तर एक्स आहे. मग एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. मग पहिल्याला काही इश्यू येत नाही पण जेव्हा मायनस साईन देऊन पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह काढणार लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय रे 1/x इंटू एक्सचं इंटिग्रेशन काय एक्स स्क्वेअर बाय 2. एक एक्स कॅन्सल होतील पण एक एक्स शिल्लक राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे गणित सोपं आहे, जमणार आहे, लक्षात घ्या. मग चला हे प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण आता नेक्स्ट टाईप घेऊया. आता लक्ष द्या I इक्वल्स टू टॅन इनवर्स एक्स I इक्वल्स टू साइन इनवर्स एक्स. ओके शांतपणे लक्ष द्या. हे पण लॉग सारखेच प्रॉब्लेम आहेत. डॉट 1 बाय पार्ट्स. ॲक्च्युली दुसरी मेथड आहे टॅन इनवर्सला टी पुट करा मग एक्स इक्वल्स टू टॅन टी येणार. मग तुम्ही ते डी टीमध्ये कशाला एवढं डिटेलमध्ये सबस्टिट्यूशन म्हणलं की dx व्हॅल्यू चेंज करावं लागतं. मग तसं नको आहे. मी पहिला काय करतोय बघा की I इक्वल्स टू घेतोय टॅन इनवर्स एक्स डॉट 1 आणि dx. ओके आपल्याला माहिती आहे LIATE म्हणजे इन्व्हर्सच अगोदर घ्यायचे. आता लॉग आणि इन्व्हर्स असेल तर मग लॉग अगोदर इन्व्हर्स नंतर, पण तसं देणारच नाहीत तुम्हाला. ठीक आहे इन्व्हर्सची टर्म अगोदर आहे बरोबर आहे. आता बाय पार्ट्स. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस स्क्वेअर ब्रॅकेट d बाय dx डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म टॅन इन्व्हर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आणि dx. ओके आता मला सांगा 1चं इंटिग्रेशन x इंटू टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू वर लिहितो बरं का मी वर 1चं इंटिग्रेशन x आणि इथं dx. ओके चला एकदम सोपं झालं बघा. याला 2 न डिवाइड करा 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे x इंटू टॅन इनवर्स एक्स म्हणजे आन्सर काय आला 1/2. बघा खाली जे फंक्शन आहे त्याचंच डेरिव्हेटिव्ह वरती असेल तर उत्तर लॉग इंटू फंक्शन येतं. मग 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि प्लस सी संपलं. मग चला लगेच मी आता साइन इनवर्स एक्स पण लगेच इथंच घेतो की बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम की I इक्वल्स टू साइन इनवर्स एक्सचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. डॉट 1 बाय पार्ट्स करणार आहे आपण. मग फर्स्ट टर्म ॲज इट इज
फर्स्ट टर्म कोण आहे साइन इनवर्स एक्स. इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म मायनस स्क्वेअर ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म साइन इनवर्स एक्स, इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म आणि इथं येणार आहे dx. ओके लक्ष द्या जरासं तिकडे गेलं. वनचं इंटिग्रेशन x इंटू साइन इनवर्स एक्स, साइनचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. बघा डेरिव्हेटिव्ह आल्याशिवाय इंटिग्रेशन जमतच नाही लक्षात घ्या. मग वनचं इंटिग्रेशन x आणि dx. आता हे माझं वाक्य ऐकलं ना बरेच जण मनातल्या म्हणले असतील की मग डेरिव्हेटिव्हच्या अगोदर इंटिग्रेशन कशाला घेतलं. 12th ची मुलं बरं का जे जस्ट गेलेत ते. तर मी तुम्हाला सांगू का एकदम डिटेलमध्ये डेरिव्हेटिव्ह नाही आहे, फॉर्म्युले फक्त आले पाहिजेत हे लक्षात घ्या. आता मला करोलरी 4 जर वापरायची असेल रूट तर रूटच्या आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह वर पाहिजे ना. मग मी काय करतोय बघा बदल की एक्स साइन इनवर्स एक्स, हे मायनस साइन मी इथं देतो, मग बाहेर मी प्लस घेतो, आत मी मायनस साइन देतो. 2 न मी डिवाइड करतोय, 2 न मल्टिप्लाय करतोय. ओके आणि हे रूट म्हणजे आलं का रूटच्या आतल्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह वर आलं. मग उत्तर काय येणार बघा एक्स इंटू साइन इनवर्स एक्स प्लस हाफ. उत्तर येतं 2 रूट असतं लक्षात घ्या करोलरी 4. मग 2 रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. तुला 2 कॅन्सल करा तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल. अरे पण कळालं का लॉगला .1 बाय पार्ट्स, इनवर्सला .1 बाय पार्ट्स. इंटिग्रेशन म्हणजे लक्षात घ्या टाईप लक्षात राहिले पाहिजेत. मग चला आता नेक्स्ट टाईप घेऊया. तुमच्या आता लक्षात आलं असेल की मी काय करतोय माहिती आहे का बाय पार्ट्सचेच प्रॉब्लेम आहेत पण एकसारख्या प्रॉब्लेमचा मी तुम्हाला ग्रुप तयार करून देतोय जेणेकरून हे व्हिडिओ लेक्चर तुम्हाला बोर्डच्या वेळेस रिव्हिजनला पण बेस्ट ठरणार आहे. ओके बाय पार्ट्स लक्ष द्या. आता आपण चला यातलं काय करूया कुठलं तरी एक न्यूमेरिकल घेऊया. I इक्वल्स टू एक काम करूया टॅन इनवर्स रूट एक्स. तुमच्या लक्षात आलं का रूट एक्स रूट इंटू 3x क्यूब रूट एक्स पुन्हा एक्स. आता ह्यात काय करायचं माहिती आहे का लक्षात घ्या की ह्याच्यात जे अशा वेगळ्या टर्म आहेत ना आता टॅन इनवर्स एक्स पाहिजे होतं. हाय का एक्स तिथं नाही आहे रूट एक्स आहे त्यालाच टी पुट करा. मग तुम्ही रूट एक्सला टी पुट करा. आता इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन केलं की डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. नाही तसं नको करायला बरं का ॲक्च्युली सांगू का लक्षात घ्या मग काय फायदा होणारच नाही आहे. मग मी काय करतोय बघा आता माझ्या लक्षात पण आलं आहे रूट एक्सला तुम्ही टी पुट केलं ना स्क्वेअर करा मग एक्स इक्वल्स टू टी स्क्वेअर येणार. क्यूब रूटला एक्स पुट केलं ना तिथं क्यूब करा मग एक्स इक्वल्स टू टी क्यूब येणार. आता तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढा मग इकडे dx येणार टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2t dt अपॉन dx मी इकडे घेतलंय. आलं का व्हॅल्यू लक्षात. मग आता झालं काय बघा समजून घ्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग देअरफॉर I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅन इनवर्स रूट एक्सला आता टी पुट केलंय. dx ची व्हॅल्यू 2t आणि dt त्यातला 2 कॉन्स्टंट इकडे घ्या. आता टॅन इनवर्स टी इंटू टी आणि dt. ओके आता हे तर सोपं आहे मगासारखंच आहे. ओके लक्ष द्या पण मगाशी .1 होतं इथं टी आहे. शांतपणे लक्ष द्या लास्ट स्टेपमध्ये थोडासा फरक पडणार आहे. एक लक्षात घ्या बायपार्ट्स वापरताना जर एक्स्ट्रा एखादी टर्म असेल किंवा मायनस साइन असेल तर तुम्ही कर्ली ब्रॅकेट यूज करा. मग बघा आता फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म मायनस स्क्वेअर ब्रॅकेट. आता d/dt लिहिलं पाहिजे डेरिव्हेटिव्ह ऑफ द फर्स्ट टर्म टॅन इनवर्स टी इंटिग्रेशन ऑफ द सेकंड टर्म टी dt आणि इथं येणार dt. ओके हां आणि अजून काय राहिलं कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करा. ओके आता त्याच्यानंतर काय सांगू तुम्हाला या 2 नंतर आता साधी ब्रॅकेट दिली चालेल. टीचं इंटिग्रेशन t²/2 इथं लिहितो मी t²/2 टॅन इनवर्स टी. ओके मायनस टॅन इनवर्स टीचं डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस t². 1/1 प्लस t². टीचं इंटिग्रेशन t²/2 इथं लिहितो t² आणि /2 बाहेर लिहितो /2 आणि dt स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे 2 इथून कॉमन काढा त्या 2 ला 2 कॅन्सल होतील मग उरलं कोण बघा t² इंटू टॅन इनवर्स टी मायनस. आत्ता लक्ष द्या मला सांगा डिग्रीज बघा इथं कोण आहे वाचा t² इथं पण आहे t². डिग्री सेम आहे. आता असं जर असेल तर इंटिग्रेशनमध्ये हा टाईप आहे लक्षात घ्या इथं ॲडजस्टमेंट करावं लागते. जो डिनॉमिनेटर आहे तोच वरती पाहिजे मला. खाली कोण आहे t² +1 आहे ना मग वरती +1 -1 मी करतो. ओके बघा हे 2 आता कॅन्सल झालं आपलं +1
-1 आणि डिनॉमिनेटर सेपरेट करायचा म्हणजे 1 + t स्क्वेअर 1 + t स्क्वेअर आणि dt. ओके, आता झालं काय, आपल्याला आन्सर लिहायचं, लक्षात घ्या t स्क्वेअर tan इनवर्स t आणि आता लक्ष द्या या ब्रॅकेटला ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे 1 चं इंटिग्रेशन t. समजून घ्या या मायनसमुळे या मायनसचं प्लस होणार आहे आणि 1/1 + t स्क्वेअरचं इंटिग्रेशन tan इनवर्स t आणि प्लस c. आता लास्टच्या स्टेपला तुम्ही करा. t स्क्वेअर म्हणजे कोण आहे x, मग चला t स्क्वेअरची व्हॅल्यू x पुट करा. tan इनवर्स t म्हणजे मी काय करतो, tan इनवर्स t ची व्हॅल्यू पुट करतो √x, t ची व्हॅल्यू √x, tan इनवर्स t, ठीक आहे, परत तेच tan इनवर्स √x आणि प्लस c, हेच तुमचा आन्सर आहे. थोडंफार सिम्प्लिफाय करा म्हणजे आता लक्ष द्या, याला t पुट करणार, याला t टाईप करा ना तुम्हाला आणि पुढे स्क्वेअर करून पुन्हा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर बाय पार्ट्स. मग चला हे पण प्रॉब्लेम आता बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करा, मला लगेच नेक्स्ट टाईप घ्यायचं आहे. आता हे जे फळ्यावर टाईप लिहिलेत ना, हे अगोदरच्या टाईप सारखेच आहे की इथं सबस्टिट्यूशन करून बाय पार्ट्स करायचं आहे. मग तुम्हाला सांगतो तोंडी लक्ष द्या, बघा की इथं मला x² ला t पुट करावं लागणार आहे, x³ ला t पुट करावं लागणार आहे. ओके, a⁴x/2. आता इथं विचार करूया आपण कशाला टी पुट करायचं आहे ते समजून घेण्याचा, ह्या पूर्ण यालाच टी पुट करूया सिरियसली. इथं cos x ला टी पुट करावं लागणार आहे आणि log sin x ला. म्हणजे मी तुम्हाला सबस्टिट्यूशन तर सांगितलं. ओके, आपण आता त्याच्यावर प्रयत्न करूया. पहिलं न्यूमेरिकल बघा की मग I = e⁴x² x² x dx. आलं का लक्षात? आता म्हणजे हा जो x³ होता ना त्याला मी x² x केलं. आता एक काम करूया बघा की चला आपण x² ला t पुट करूया. आता डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. मग x² चं डेरिव्हेटिव्ह 2x dx दॅट इक्वल्स टू dt. माझ्याजवळ x dx आहे, मग x dx इक्वल्स टू dt/2. मग देअरफॉर I इक्वल्स टू काय, हे जे /2 आहे ना कॉन्स्टंट, तो बाहेर ठेवूया. लक्ष द्या, हे कोण आहे x², ते t आहे. e⁴x² म्हणजे e⁻t. ओके, x dx म्हणजे dt/2. आता तुम्हाला आठवतंय का, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो तुम्हाला मी x × e⁻x. त्याचा आन्सर पण आठवतोय का बघा तुम्हाला, तसंच वापरायचं इथं बाय पार्ट्स, तुम्ही हे करू शकता. मग सेकंड प्रॉब्लेम तसाच आहे, याला t पुट करा, x² dx बरोबर तुम्हाला dt/3 तसं मिळून जाईल. ओके, आता तिसरा, चौथा, पाचवा प्रॉब्लेम एकसारखा आहे. मग आता लक्ष द्या, आपण एक काम करूया, मी तुम्हाला पाचवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो. I = cot x × log आणि ब्रॅकेट मध्ये log sin x आणि dx आहे. ओके, आता लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. याला आपण टी पुट करणार आहे म्हणजे log sin x ला टी पुट केलं. डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. बघा log sin x चं डेरिव्हेटिव्ह cot x म्हणजेच cot x चं इंटिग्रेशन log sin x हे पण नका ठेवा. मग याचं इंटिग्रेशन कोण, cot x आणि dx इक्वल्स टू dt. मग देअरफॉर I इक्वल्स टू काय झालं बघा, cot x dx म्हणजे dt झालं. हा लॉग लिहावा लागणार आहे मला, याला टी पुट केलंय आणि बाकीचं dt मध्ये कन्वर्ट झालंय. मग हा तर टाईप आपण मगाशी सेकंड घेतला होता. लॉगचा टाईप असेल तर .1 बाय पार्ट्स. मग याच्यात पण तसंच येणार आहे. कॉसला टी पुट करा, -sin x dx dt होईल, पण log × t येणार. फक्त मायनस साईन राहते ना बाहेर. मी हिंट दिली होती, मायनस साईन असेल तर कर्ली ब्रॅकेट द्या व्यवस्थित, आणि ब्रॅकेट दिल्यावर ब्रॅकेट क्लोज पण करा. हे तसंच आहे, हे तसंच आहे. मग हे पाचीच्या पाचची प्रॉब्लेम चला आता सॉल्व्ह करा. आपल्याला अजून 2 टाईप कव्हर करायचे आहेत. आता लक्ष द्या, नेक्स्ट टाईप आहे ना, तिथं sec³ x आणि cosec³ x यातलं हे 2 न्यूमेरिकल आहेत. ह्याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. हे सगळे ना सीईटीत येऊ शकतात, आलेले आहेत असे प्रॉब्लेम आहेत. बरं, ह्याच्यानंतर एक टाईप घ्यायचं मी ठरवलं होतं. कुठलं माहिती आहे का, e⁻x फंक्शन प्लस डेरिव्हेटिव्ह. मग जेव्हा मी एक्सरसाइजमध्ये बघितलं ना, नाही तो जरा डिटेलमध्ये घेतला पाहिजे. मग त्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ आपण ना लगेच थोड्या वेळात पुन्हा तोच अपलोड करायचा, कारण मी ठरवलंय पहिला इंटिग्रेशन फिनिश मगच बाकीचं टॉपिक. ठीक आहे, आता लक्ष द्या बघा, I = sec³ x dx. ओके, आता पहिली स्टेप महत्वाची आहे. sec³ आहे ना, मी इथं लिहितो sec² x × sec x dx. ओके, किंवा एक काम करूया, पहिला sec x आणि नंतर sec² लिहूया, कारण मला दुसरी टर्म अशी पाहिजे ज्याचं इंटिग्रेशन निघेल. sec² x चं इंटिग्रेशन tan x. मग झालं काय, आता बाय पार्ट. फर्स्ट टर्म ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म
मायनस, आता तुम्हाला झाला असेल रे पार्ट, हे स्क्वेअर ब्रॅकेट साईन मोठं, स्क्वेअर ब्रॅकेट डी बाय डी एक्स फर्स्ट टर्म, इंटिग्रेशन ऑफ सेकंड टर्म, आणि इथं काय येणार आहे सांगा, डी एक्स. आता मला सांगा हे सेक एक्स, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स, ओके, मायनस सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन टॅन एक्स, आणि इथं डी एक्स. चला टॅन इंटू टॅनचा प्रॉडक्ट करा. टॅन इंटू टॅन काय येणार आहे, टॅन स्क्वेअर एक्स, टॅन स्क्वेअर एक्स. मग बघा सेक एक्स टॅन एक्स मायनस हे सेक एक्स, टॅन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू पुट काय केली बघा मी, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. टॅन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू काय पुट केली मी, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1, आणि इथं डी एक्स. मग आय इक्वल्स टू, ही आयची व्हॅल्यू सेक क्यूब आहे, आय इक्वल्स टू सेक एक्स टॅन एक्स मायनस, चला सेक इंटू सेक स्क्वेअर करा, सेक क्यूब एक्स डी एक्स मायनस इंटू मायनस प्लस सेक इंटू 1, म्हणजे मी इंटिग्रेशन साईन पण वेगळं केलं रे बाळांनो, कळालं का. आता समजून घ्या, ही जी व्हॅल्यू मिळाली ती वाचा, मायनस सेक क्यूब म्हणजे ती आयची व्हॅल्यू आहे, सेक क्यूब ही आयची व्हॅल्यू आहे, मग इथं मी आय लिहू शकतो. मग देअरफॉर आय इक्वल्स टू काय मिळालं मला, सेक एक्स टॅन एक्स मायनस आय प्लस सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स, लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस C1 म्हणतो मी कॉन्स्टंट 1, मायनसचं प्लस केल्यावर इथं ट्वाईस आय येणार सेक एक्स टॅन एक्स प्लस लॉग सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस C1. आता हे इंटू 2 प्रत्येकाला 2 ला डिवाइड करा, आणि लास्टला जो C1/2 म्हणजे C लिहा. विद्यार्थी मित्रांनो, फार फास्ट आपण बायपार्टचा पार्ट कव्हर केलाय, पण अजून राहिलाय. ओके, आपल्याला ते .1 बायपार्ट्सचे पण न्यूमरिकल्स घ्यायच्यात, रूटचे फंक्शन आहेत ते. त्याच्यानंतर मी स्टार्टला सांगितलं आहे की थेरम्ससाठी मी सेपरेटली व्हिडिओ तयार केला आहे, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. नवीन मुलांनी अगोदर थेरम पण कंप्लीट करा, का थेरम 4 मार्काला येतातच, हे लक्षात घ्या. ओके, आणि CDची मुलं आहेत ते लक्षात घ्या. बेसिक आपल्याला फॉर्म्युले जमत आहेत, शॉर्टकट्स आपण नंतर एक लेक्चर घेणारच आहे, हे लक्षात घ्या. मग चला चांगला अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.